Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपल्याला वन शॉट मध्ये रेडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर संपवायचा आहे. अगदी थोडक्यात सांगण्यासारखे पॉइंट्स आहेत आणि हा चॅप्टर तुमचा कंप्लीट होऊन जाईल. जसं की पहिल्यांदा रेडॉक्स म्हटलं की आपल्याला लक्षात येतं रेडॉक्स इज अ ॲब्रिव्हिएशन ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. एखाद्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होतं, रिडक्शन पण होतं, तर आपण त्या रिएक्शनला रेडॉक्स म्हणणार आहे. तो पार्ट आपण इथे लिहिलेला आहे. मग रेडॉक्सचे एक्झाम्पल्स पण विचारतात. रेस्पायरेशन, रस्टिंग, कंबशन, फोटोसिंथेसिस ऍड करा. हे 4 एक्झाम्पल्स तुम्हाला माहितीच पाहिजेत रेडॉक्सचे. परत सांगा कोणते? फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन, हे 2 तर लक्षात राहतील. ओके. नेक्स्ट रस्टिंग, कंबशन, 4 2 चे पेर बनवा. मग ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं. 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला ऑक्सिडेशनची एक डेफिनेशन झालेली आहे, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. तसंच रिडक्शनची डेफिनेशन आपल्याला झालेली ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आता आपल्याला करायचे व्हेरियस डेफिनेशन्स ऑफ ऑक्सिडेशन. हे त्याचं रिव्हर्स आहे. सो रिडक्शन तुम्हाला लर्न राहील. लर्न काय करायचंय? ऑक्सिडेशन. जनरल कॉमन सेन्स सांगतो की ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. काय आहे? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि दुसरी डेफिनेशन काय असते रे? मग त्यालाच कॉम्प्लिमेंटरी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हे 2 वेळा एकदा म्हणून घ्या आणि इझी आहे, 10th मध्ये झालेला आहे. ऑक्सिडेशन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता नेक्स्ट आहे सिमिलर वे मध्ये अजून एक पेर बनवून देते, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम अपोजिट रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम किंवा एलिमेंट, जे काही. सो 4 डेफिनेशन झालं. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच हॅलोजन्स बद्दल बोलतायत ते. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे मेटल्स बद्दल बोलतायत ते. हे डन. आणि 5th आणि इम्पॉर्टंट डेफिनेशन लर्न होतेच होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये याला भरपूर वेळा आपण यूज करतो. ठीक आहे. एनोड वरती काय होतं? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. झाल्या या 5 डेफिनेशन्स लर्न. याला फक्त अपोजिट करायचं, रिडक्शनचा पार्ट लर्न होईल. इथे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे तर इथे रिमूव्हल आहे का बघा. इथे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे तर इथे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे का बघा. इथे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, इथे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. इथे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे, इथे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तसं तिकडे कोण आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये वारंवार यूज करायला लागतं, इम्पॉर्टंट. कारण रिडक्शन ही प्रोसेस कुठे होते? कॅथोड वरती. सो कॅथोडकडे काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ऑक्सिडेशन ही प्रोसेस कुठे होते? एनोड वरती. मग एनोड वरती काय होत असतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे पार्ट फक्त 5 एकदा म्हणून घेऊया. येस मॅम. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ही साइड पार्ट करणार नाही, ही पार्ट आहे, याला अपोजिट करणार. इकडे ऍडिशन तर इकडे रिमूव्हल, इकडे लॉस तर इकडे गेन. दॅट्स इट. यासोबत अजून 2 डेफिनेशन ऍड होतील, त्या म्हणजे ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. जेव्हा आपल्या घरी LIC एजंट येतात, LIC एजंट दुसऱ्याची LIC पॉलिसी उतरवतात. रिपीट करते, LIC एजंट दुसऱ्याची LIC पॉलिसी उतरवतात. मग सिमिलर वे मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे ऑक्सिडेशन करतात. परत सांगा काय म्हटलं? ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे म्हणजेच अदर्स. ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर दुसऱ्याचं काय करणार? ऑक्सिडेशन करणार. मग स्वतःचं काय करणार? सेल्फ काय करणार? रिडक्शन करणार. एवढाच हॅशटॅग लक्षात ठेवायचं आणि ऑक्सिडायझिंग एजंट सॉल्व्ह करता येतील. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे ऑक्सिडेशन, स्वतःचे रिडक्शन.
मग सिमिलर वे मध्ये सांगा रिड्युसिंग एजंट काय असेल? मॅम तो रिड्युसिंग एजंट आहे, तो दुसऱ्याचे रिडक्शन करणार, अदर्स दुसऱ्याचे रिडक्शन करणार, मग स्वतःचं काय करणार? सेल्फ ऑक्सिडेशन करणार, सेल्फ ऑक्सिडेशन करणार. बघा बरं सिंपल आहे का? ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे ऑक्सिडेशन स्वतःचे रिडक्शन, रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचे रिडक्शन स्वतःचे ऑक्सिडेशन. दॅट्स इट. आता ही रिएक्शन मी पुढे डिस्कस करणार आहे, मी पुढे लिहिलेली आहे, दाखवते. हे पहा खाली या डिस्प्लेसमेंट रिएक्शन 10th स्टँडर्ड मध्ये झालं ना डिस्प्लेसमेंट रिएक्शन. जसं की CuSO4 कॉपर सल्फेट मध्ये आपण झिंक रॉड डिप केला तर हळूहळू कॉपर सल्फेटचा जो ब्ल्यू कलर आहे तो डिसअपियर व्हायला लागतो. का? कारण कॉपरला झिंकने डिस्प्लेस केलं. कॉपरच्या ठिकाणी कोण आला? झिंक आला. काय बनेल आता फॉर्म्युला? ZnSO4 प्लस कॉपर. दिस इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एका एलिमेंटने दुसऱ्या एलिमेंटची जागा घेतली, डिस्प्लेस केलं, अँड दिस इज ऑल्सो रेडॉक्स. ही पण एक रेडॉक्स रिएक्शन आहे. डिस्प्लेसमेंट एक रेडॉक्स रिएक्शन आहे. पण खाली काय लिहिलेलं आहे? व्हेरी इम्पॉर्टंट IMPPYQ आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स आर नेव्हर रेडॉक्स. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स आर नेव्हर रेडॉक्स. फॉर एक्झाम्पल समजा मी लिहिलं ZnSO4 प्लस CuCl ट्वाइस. ठीक आहे. आता डबल डिस्प्लेस करायचं, दोन दोन गोष्टी डिस्प्लेस होणार आहेत. झिंक जाणार आहे क्लोरीन सोबत अँड कॉपर जाणार आहे सल्फेट सोबत. काय बनवेल? चला ZnCl2 प्लस CuSO4 अँड दिस इज नेव्हर रेडॉक्स. जेव्हा दोन दोन गोष्टी डिस्प्लेस होतात तेव्हा त्याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि जेव्हा एकच गोष्ट डिस्प्लेस झालेली, झिंकने कॉपरची जागा घेतली, एवढंच झालं, त्याला मी म्हटलं डिस्प्लेसमेंट. दिस इज रेडॉक्स, दिस इज रेडॉक्स, बट डबल डिस्प्लेसमेंट इज नेव्हर रेडॉक्स. मी प्रूफ करून दाखवेन या सेम रिएक्शन्स, पण अजून मला तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर शिकवावा लागेल, म्हणून मी आता फक्त स्टेटमेंट देते आणि पुढे जाते या रिएक्शनकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेडॉक्स रिएक्शन विचारलेलं 2021 ला. मग प्रत्येक जण याच्यावरती काय करतो? ऑक्सिडेशन नंबर लिहितो आणि मग फाइंड आउट करतो वेदर इट इज रेडॉक्स ऑर नॉट. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? डबल डिस्प्लेसमेंट कुठे आहे का चेक करायचं. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन कुठे आहे का चेक करायचं. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन जर दिसत नसेल तर ऍसिड बेस रिएक्शन कुठे आहे का चेक करायचं. ऍसिड बेस रिएक्शन, कारण ऍसिड बेस रिएक्शन पण एक डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनच असणार आहे. ठीक आहे. मग याच्या केसमध्ये ऑप्शन नंबर सी जरा बघा. H2SO4 ऍसिड आहे, CaOH ट्वाइस बेस आहे, म्हणजे याच्यामध्ये असं झालंय का H2 जो आहे तो जातो OH सोबत आणि वॉटर बनवतो. H जातो OH सोबत वॉटर बनवायला आणि कॅल्शियम येतो सल्फेट सोबत CaSO4 बनवायला. ऍसिड बेस रिएक्शन आहे, पण मी डबल डिस्प्लेसमेंट आहे हे पण तर सांगितलं आत्ताच. मग डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असेल तर इट इज नेव्हर रेडॉक्स आणि डायरेक्टली ऑप्शन नंबर सी ला टिक करू शकला असता विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. नाहीतर एखादा स्टुडंट येतो ह्याच्या प्रत्येकावरची ऑक्सिडेशन स्टेट लिहितो आणि प्रूफ करतो वेदर इट इज रेडॉक्स ऑर नॉट. अरे जर त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेडॉक्स, म्हणजे ते तुम्हाला विचारताय की खालीलपैकी कोण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे किंवा कोण ऍसिड बेस रिएक्शन आहे. क्लिअर झाला हा पार्ट? ओके मॅम, या रिएक्शनला डिस्कस करेन ऑक्सिडेशन नंबर शिकवल्यानंतर. ऑक्सिडेशन नंबर हे सगळं तुम्ही रीड करा, मी फक्त मराठीत डायरेक्टली तुम्हाला सांगत जाईल. त्या एलिमेंटच्या किंवा ऍटमच्या डोक्यावरती जो चार्ज असेल ना त्याला तुम्हाला म्हणायचं ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे मी जर एखादा ऍटम लिहिला O2, ठीक आहे, एलिमेंट, ऍटमच्या ऐवजी काय म्हणते एलिमेंट लिहिला, याच्या डोक्यावर कुठलाही मी चार्ज दिलाय का? नाही. सो याचा ऑक्सिडेशन नंबर झाला 0.
पण जर मी लिहिलं O च्या डोक्यावर -2 तर ऑक्सिडेशन नंबर झाला -2. जर मी लिहिलं नायट्रोजनच्या डोक्यावर -3 तर हा जो चार्ज आहे हाच ऑक्सिडेशन नंबर आहे. जर असं काहीच न लिहिता मी तुम्हाला प्लेनली लिहून दिलं CH4 तर मी आता पुढे जाऊन शिकवणार आहे की यांच्या डोक्यावरचा चार्ज कसा फाइंड करायचा. लिहून दिला असेल तर तोच ऑक्सिडेशन नंबर आहे, पण लिहून दिलाच नसेल तर प्रत्येक वेळी 0 मानायचं नाही. कधी 0 मानायचं, कधी नाही मानायचं, कधी कॅल्क्युलेट करायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं, हीच तर आपली कहाणी असणार आहे ऑक्सिडेशन नंबरची. सो तुमच्यासाठी क्रॅश कोर्स लेक्चर मध्ये, ठीक आहे, व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर, त्या दिलेल्या स्पीसीज वरच्या डोक्यावरचा चार्ज, ऍटमच्या डोक्यावरचा चार्ज, न्यूमेरिकल चार्ज इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन नंबर. मग चार्ज म्हटलं तर तो पॉझिटिव्ह असेल नाहीतर निगेटिव्ह असेल तर त्या साइन सोबत सांगायचा. +1, -3, फक्त 3 नाही म्हणायचं, -3, फक्त 1 नाही म्हणायचं, +1, जे काही असेल प्लस आणि मायनस साइन सोबत सांगायचं. ठीक आहे. मग ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनेशन ऍड झाली. जर ऑक्सिडेशन नंबर वाढत असेल तर ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल तर रिडक्शन. ठीक आहे, दाखवते या रिएक्शन कडे. हे रफ करू किंवा वरती लिहूयात. चला, याच्यामध्ये मी सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर स्वतः डिराइव्ह करते आणि डायरेक्टली लिहिते. Fe वरती ऑक्सिडेशन नंबर आहे +3 आणि हॅलोजन वरती आहे -1. या H2 वरती आहे 0, या Fe वरती आहे +2 आणि या H वरती आहे +1. ठीक आहे. मी आता इकडचा Fe आणि तिकडचा Fe पाहणार आहे. फक्त हा +3 आहे आणि कुठे गेला +2. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय की कमी झाला? मॅम कमी झालाय, डिक्रीज झालाय 3 to 2, म्हणजेच याचं झालेलं आहे रिडक्शन. ऑक्सिडेशन नंबरचं डिक्रीज होणं म्हणजे रिडक्शन. मॅम हे तुम्ही कसं फाइंड केलं की तो +3 आहे आणि हा +2 आहे? पुढे जाऊन समजेल ना. चलो, इथे हायड्रोजन वरती 0 दिसतोय, तोच हायड्रोजन इथे +1 झालेला आहे. मग डायरेक्टली सांगा 0 पासून +1चं वाढणं आहे की कमी होणं? 0 to +1 मीन्स वाढलाय. ऑक्सिडेशन नंबर वाढलेला आहे तर याला काय म्हणतात? ऑक्सिडेशन. मग या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण दिसतं, रिडक्शन पण दिसतं, त्याच्यामुळे हे काय झालं? येस, रेडॉक्स झालं. करेक्ट आहे की नाही? चला, मी जर आता विचारलं कोणाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, वरच्या स्पीसीज मध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालेलं आहे, ऑक्सिडेशन कोणाचं झालेलं आहे, तर तुम्ही जायचं ऑक्सिडेशन वाल्या पार्टकडे. या इथे कोण आहे? H2. मॅम ऑक्सिडेशन H2चं झालेलं आहे. मग ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तोच काय असणार आहे? रिड्युसिंग एजंट. याचं स्वतःच काय झालं? ऑक्सिडेशन. मग दुसऱ्याचं काय करणार? रिडक्शन, म्हणून तो झाला रिड्युसिंग एजंट. सिमिलरली मी जर विचारलं कोणाचं रिडक्शन झालं वरच्या रिएक्शन मध्ये, तुम्ही यायचं रिडक्शन वाल्या एरोकडे, त्याच्यानंतर यायचं रिएक्टंटकडे. कोण आहे? FeCl3. कोणाचं रिडक्शन झालं? FeCl3चं रिडक्शन झालं. ज्याचं रिडक्शन होतं तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो. दॅट इज वाय इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. दिस इज हाऊ रिड्युसिंग अँड ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला फाइंड करायचंय. सो मग आता याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल, तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर स्वतःला काढता आले पाहिजेत. ते जर आले तरच तुम्ही सांगू शकता ऑक्सिडेशन झालंय की रिडक्शन झालं. त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्युसिंग एजंट आहे. मला फक्त हे दाखवून द्यायचं होतं की ऑक्सिडेशन नंबर स्वतःला काढता येणं किती इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचा, कारण सगळे क्वेश्चन त्याच्यावरतीच सॉल्व्ह होणार आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम आता मी तुम्हाला शिकवते हाऊ टू फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. त्याआधी एक MCQ. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट? Ag वरती चार्ज आहे +1, त्यांनी दिलाय ना तर तोच घ्यायचा. डोक्यावरती चार्ज +1, ऑक्सिडेशन नंबर +1. कॉपर
एकटाच आलाय, कॉपर एकटाच आहे, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, मग त्याच्या डोक्यावर चार्ज 0. मॅम याचा अर्थ एखादा स्पीसीज एकटा आलाय, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, तर त्याच्यावरती चार्ज 0. एक्झॅक्टली, त्याच्यावरती चार्ज 0. मग एजी वरती चार्ज, मॅम एजी एकटा आलाय, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, त्याच्यावरती चार्ज 0. आणि कॉपर वर जर त्यांनी +2 दिलाय तर जो दिलाय तो लिहायचा. मग आता तुम्ही फाइंड करा रे, जर एजी प्लस स्टेट मध्ये होतं +1, कॉपर 0 स्टेट मध्ये, कॉपरची स्टेट काय झाली पुढे +2 आणि एजी ची स्टेट काय झालेली आहे 0. हे मी पलटून लिहिलं, त्याने काय फरक पडत नाही, लिहिता लिहिता झालेलं आहे. चला, मग 1 पासून 0 कडे जात असेल तर कमी झाला ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबरचं कमी होणं म्हणजे हा काय आहे, प्रोसेस काय आहे, ही रिडक्शन प्रोसेस आहे. आणि 0 पासून +2 कडे जाणं म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. इन्क्रीज होणं म्हणजे ऑक्सिडेशन झालं. मग कोणतं ऑप्शन टिक करायला पाहिजे आपण, ते म्हणतायत एजी प्लस अंडरगोज ऑक्सिडेशन, एजी प्लस अंडरगोज रिडक्शन आहे, रॉंग. Cu undergoes oxidation, Cu undergoes oxidation, correct. In this reaction copper accepts electron. Accepts म्हणजे काय रे, गेन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय होतं, रिडक्शन. म्हणजे कॉपरचं रिडक्शन झालंय असं म्हणतात, नाही ना, कॉपरचं तर ऑक्सिडेशन झालं. बोथ Ag प्लस अँड Cu अंडरगो ऑक्सिडेशन पॉसिबलच नाही, एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन, म्हणून तर त्याला काय म्हटलं, रेडॉक्स. चला तर मग एजंट पण फाइंड करूया. ऑक्सिडेशन कोणाचं झालं, ऑक्सिडेशन स्वतःला क्वेश्चन विचारायचा, ऑक्सिडेशन कोणाचं झालं, कोणाचं, मॅम सीयूचं. मग ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं तो कोणता एजंट असतो, रिड्युसिंग एजंट. जमतं ना तुम्हाला पण आता. हा, आता ऑक्सिडेशन कोणाचं झालं विचारलं, तसं काय विचारा स्वतःला, रिडक्शन कोणाचं झालं, कोणाचं, एजी प्लस. रिएक्टंट साइडचेच लिहायचे नाही, प्रोडक्ट साइडचं लिहायला झालं, रिएक्टंट साइडचं एजी प्लस, याचं झालं रिडक्शन. स्वतःचं रिडक्शन झालं म्हणजे दुसऱ्याचं काय करणार तो, ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं. सो Cu इज रिड्युसिंग एजंट अँड Ag प्लस इज ऑक्सिडायझिंग एजंट. हा क्वेश्चन फार सिंपल होता ना आता दिलेला, का, कारण त्यांनी स्वतःहून डोक्यावरती तो चार्ज दिलेला, तो ऑक्सिडेशन नंबर दिलेला, पण प्रत्येक वेळी तर देणार नाहीये. तुम्हाला काढता आला पाहिजे तो, त्यासाठी घ्या ट्रिक्स तुमच्या समोर. आता पहिलं लिहिलेलं आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम ऑफ अन एलिमेंट इन फ्री स्टेट इज 0. तुमच्यासाठी मराठीत एक वाक्य सांगितलेलं आहे मी, जर एखादा ॲटम एकटा आलाय, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0. डन, तेच लिहिलेलं आहे फक्त हे. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल H2 च्या डोक्यावर काही चार्ज आहे का, किंवा असं लक्षात घ्या, मॅम H2 म्हणजे H ने H सोबत बॉन्ड बनवलाय, हे तर पटलं. हायड्रोजन आणि हायड्रोजन सख्खे भाऊ आहेत, हे पण पटलं. मग सख्खे भाऊ भांडणारच नाहीत ना रे, डोक्यावरती चार्ज नसणारच आहे, है ना. भांडण झाल्यानंतर बॉन्ड ब्रेक होतो आणि बॉन्ड ब्रेक झाल्यावर एकावर चार्ज पॉझिटिव्ह आणि दुसऱ्यावर चार्ज निगेटिव्ह येतो, ज्यालाच आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. पण दोन्ही पण H आहेत, दोन्ही पण H असते तर भांडणारच नाही तर तुटणारच नाहीत तर दोघांवरती चार्ज काय असणार आहे, 0. सिंपल. मग दोन वाक्य काय झाले सांगितलेली आता, जर ॲटम एकटा असेल, बॉन्ड बनवलाच नसेल, चार्ज 0, ऑक्सिडेशन नंबर 0. नेक्स्ट, बॉन्ड बनवलाय पण स्वतःसोबतच बनवलाय, भांडण्याचा चान्स नाही, सो दोघे भांडणारच नाहीत, बॉन्ड तुटणारच नाही, त्या केसमध्ये पण ऑक्सिडेशन नंबर 0. क्लिअर. चलो, मग Cl2 सख्खे भाऊ O3, 3 ऑक्सिजन आहे पण ऑक्सिजन, नो भांडण, नो ऑक्सिडेशन नंबर. S8 सगळे सेम आहेत, 0 ऑक्सिडेशन नंबर. P4 सगळे सेम आहेत, नो ऑक्सिडेशन नंबर. अगेन O2
ओ आणि ओच सक्के भाऊ भांडणार नाहीत, बॉन्ड तुटणार नाही, 0 ऑक्सिडेशन नंबर. CA एकटा आलाय मॅम, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, सो अगेन ऑक्सिडेशन नंबर 0. आता जेवढे सांगितले त्या सगळ्यांवरती चार्ज 0 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0. नेक्स्ट हिंट आहे अल्कली मेटल. अल्कली मेटल म्हणजेच कोण आहेत रे? एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1. ग्रुप 1 मध्ये कोण कोण असतं? ली, ना, को, रब, से. ली, ना, को, रब, से. ली, ना, को, रब, से. ह्यांनी जर कोणासोबत बॉन्डच बनवला नाही तर ऑक्सिडेशन नंबर 0. पण कधी तर बॉन्ड बनवतील ना रे. मग बॉन्ड बनवला असेल तर काय करू मॅम? तर मग तुम्ही एलिमेंट ऑफ ग्रुप 1 असेल तर सगळ्यांच्या डोक्यावरती चार्ज 1 लिहायचा. व्यवस्थित आहे का? एकटा आला असेल तर 0च लिहायचंय. पण जर हा एक्झाम्पल असा आला लिथियम क्लोराइड, आता लिथियम एकटा आला का? नाही, त्याने क्लोरीन सोबत बॉन्ड बनवलाय मॅम. मग बॉन्ड बनवलाय तर ऑक्सिडेशन स्टेट काही ना काहीतरी असेल की नाही. लिथियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1 तर पक्का किती असणार आहे? +1. समजलं? समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं CaCl2. CaCl2 तर इट इज अल्कलाइन अर्थ मेटल. इट इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2. एलिमेंट ऑफ ग्रुप 2 कोण कोण आहेत? बेकार, मंग्या, का, सार, बा, रा. तुम्ही कसं लर्न ठेवा? बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. हे सगळे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 आहेत. जर हे एकटे आले नो डाऊट ऑक्सिडेशन नंबर 0. पण कधी असे बॉन्ड बनवून आले तर मात्र ऍज दे आर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 2 त्यांच्यावरती ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? +2. बॉन्ड बनवून आले तर ऑक्सिडेशन नंबर +2. मग इथे दिसतोय कॅल्शियम एकटा आलाय का? नाही. आणि एलिमेंट ऑफ ग्रुप कोण आहे? 2. तर कॅल्शियम वरती चार्ज काय असणार आहे? +2. समजलं? या स्लाइडला कन्क्लूड करूया. एखादा आयटम एकटा आलाय, बॉन्ड बनवलेला नाहीये, ऑक्सिडेशन नंबर 0. जर बॉन्ड बनलाय पण स्वतःसोबतच बनलाय तरी चार्ज 0. जर एलिमेंट ऑफ ग्रुप 1 असेल तर +1 आणि एलिमेंट ऑफ ग्रुप 2 असेल तर ऑक्सिडेशन नंबर आहे +2. नेक्स्ट, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. PYQ भरभरून दिसतात त्याच्यावरती. ऑक्सिजन वरती कॉमनली चार्ज असतो -2. मी आधी सांगते बघा. ऑक्सिजन वरती कॉमनली चार्ज असतो -2. आता डेफिनेटली मी तीच कंडिशन घेते जेव्हा बॉन्ड बनवला असेल तेव्हा, बरोबर. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साइड CaO. ऑक्सिजनने बॉन्ड बनवलाय ना तर ऑक्सिजन वरती ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? -2. आणि मी आत्ताच शिकवलेलं कॅल्शियम बेकार, मंग्या, का, सार, बारा किंवा बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राज. आलं का त्यामध्ये का? एलिमेंट ऑफ ग्रुप 2 म्हणून ऑक्सिडेशन स्टेट कॅल्शियम वर +2. ऑक्सिजन वरती कॉमनली काय असते? -2. झाला का तो न्यूट्रल? सो कॉमनली ऑक्सिजनने बॉन्ड बनवला असेल तर त्याच्यावरचा चार्ज -2 असणार आहे. पण मॅम हे 4 पॉइंट्स का आले मग? पण जर कधी पेरॉक्साइड मध्ये असेल तर? पेरॉक्साइड म्हणजे काय? H2O2. H2O2. H2O2 कसं लिहिलं बघा? HOOH, दॅट इज H2O2. ज्या ज्या मॉलिक्यूल मध्ये O सिंगल बॉन्ड O असेल त्याला आपण पेरॉक्साइड असं म्हणतो. आणि पेरॉक्साइड मध्ये -1 ऑक्सिडेशन स्टेट असते. या ऑक्सिजन वर -1, या ऑक्सिजन वर -1. मग मॅम -1 -2 झालं की ऑक्सिडेशन नंबर एका ऍटमची कॉन्सेप्ट असते. म्हणून एका ऍटमच्या डोक्यावरचा चार्ज सांगायचा. पेरॉक्साइड मध्ये व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन? एका ऍटम वरचं सांगायचं -1. सो मी इथे लिहिते पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -1. सुपर ऑक्साइड. सुपर ऑक्साइड एक तुम्हाला सांगते KO2 आणि तुम्हाला आला तर हाच येणार. सुपर ऑक्साइड म्हणतात त्याला. पोटॅशियम सुपर ऑक्साइड KO2. पोटॅशियम ली, ना, को. पोटॅशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1.
जर पोटॅशियमचं विचारलं असतं तर +1 आलं असतं, बरोबर. मग 2 ऑक्सिजनवर मिळून काय असणार आहे, 2 ऑक्सिजनवर मिळून मॅम -1 असणार आहे. का, कारण +1 आणि -1 मेक्स न्यूट्रल. पण मी आत्ताच सांगितलं ना रे, 2 ऑक्सिजनवरचा नाही फाइंड करायचा, एका ऑक्सिजनवरचा फाइंड करायचा. मग सिंपल आहे ना मॅम, 2 वर -1 आहे तर एकावर -½ असणार. तेच सांगते मी, सुपर ऑक्साइड म्हणजेच KO2 बद्दल बोलतायत. KO2 मध्ये पोटॅशियम विचारलं तर +1 आहे, पण ऑक्सिजन बद्दल बोलतोय आपण तर सुपर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजन वरती चार्ज असतो किंवा ऑक्सिडेशन नंबर असतो -½ ऑक्सिजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2, पेरॉक्साइड मध्ये -1, सुपर ऑक्साइड मध्ये -½ आणि एकच असा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन +2 दाखवतो, तो आहे OF2. OF2, ठीक आहे. लिहिते मॉलिक्यूल मी ते. एक्झाम्पल O, इकडे एक F लिहिला समजा, इकडे एक F लिहिला. हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर चार्ज येतो -1, याच्यावर चार्ज येतो -1. त्याला न्यूट्रल करायला ऑक्सिजनला काय दाखवायला लागतं, +2. सो OF2 मध्ये एकटीच अशी केस आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. आता ऑक्सिजन म्हटलं की 4 गोष्टी माहित पाहिजे. कॉमनली -2, पेरॉक्साइड मध्ये -1, सुपर ऑक्साइड मध्ये -½ आणि OF2 मध्ये +2. नेक्स्ट जाऊया आपण हायड्रोजनकडे. हायड्रोजनला जनरली तुम्हाला +1 मध्ये बघायची सवय आहे. मेजॉरिटीली सगळीकडे तो +1च असणार आहे. पण जेव्हा जेव्हा तो मेटलला अटॅच्ड असेल, मेटलला हायड्रोजन अटॅच्ड असेल, त्या दोघांनी मिळून बॉन्ड बनवला असेल, तर साधं सिंपल लॉजिक आहे रे, मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, मग त्यावेळी हायड्रोजन विल ऍक्ट ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जर नॉन मेटलला अटॅच्ड असेल मॅम, तर नॉन मेटल म्हणजे कोण, मेटल सोडून कोणी असू दे मग, ठीक आहे. बघा, नॉन मेटल्स हे स्वतः इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. एक्झाम्पल HCl, हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणून त्याच्यावर +1. एक बॉन्ड ब्रेक करणार आहे ना, मग एक बॉन्ड ब्रेक केला तर जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्यावर +1, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावरती -1. आता मेटल आणि हायड्रोजन, समजा लिथियम हॅलाइड आला, लिथियम हायड्राइड आला, लिथियम आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करेल तर लिथियम बिंग +1. का, आत्ताच तर शिकवलं एलिमेंट ऑफ ग्रुप 1, तर हायड्रोजनला नाईलाजाने काय बनायला लागतं, -1. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर फॉर हायड्रोजन, मॅम इट कॅन बी +1 ॲज वेल ॲज -1. +1 कधी असणार आहे, जनरली +1च असतो. -1 कधी असणार आहे, जेव्हा तो मेटल सोबत अटॅच्ड असतो. हे असं विचारतात, व्हेन हायड्रोजन इज बॉन्डेड टू मेटल देन हायड्रोजन शोज -1 and when hydrogen is bonded to non-metal it shows +1. Clear? Next, talking about halogen, halogens वरती generally -1 असतो, पण जेव्हा जेव्हा हॅलोजन, X is halogen, ऑक्सिजनला अटॅच्ड असेल तेव्हा फक्त तो काय दाखवतो, +1. तेच लिहिलेलं आहे. कॉमनली -1, HF, H वर काय असणार आहे, +1, मग हॅलोजन वर -1. इथे हायड्रोजन मेटलला अटॅच्ड आहे का, नाही, मग कॉमन थिंग, H वरती प्लस, हॅलोजन वरती मायनस. कॉमन गोष्टी लक्षात ठेवा, त्या वारंवार यूज करायला लागणार आहेत. हायड्रोजन म्हटलं की +1च, हॅलोजन म्हटलं की -1च, ठीक आहे. एक्सेप्शनल केसेस जर आल्या तर काय, हायड्रोजन मेटलला कधी लागला असेल तरच विचार करायचं, आणि हॅलोजन ऑक्सिजनला जर कधी लागला असेल तरच +1 असणार. त्याच्यानंतरचे हे 2 पॉइंट्स मी ऍप्लिकेशन मध्ये सांगेन, आता फक्त रीड करते. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल, एखादा मॉलिक्यूल न्यूट्रल असेल तर 0 आहे. मॅम काय 0 आहे, नीट सांगा आम्हाला थोडस या पुढच्या स्लाइड वरती. डन. मी घेते यातला ऑप्शन नंबर A, तो पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी. कार्बन डायऑक्साइड, तुम्हाला माहिती आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, मॅम कुठला सांगू, कॉमन सांगू, पेरॉक्साइड सांगू, सुपर ऑक्साइड सांगू, OF2 सांगू, कॉमन सांगायचा. कोणता सांगणार, कॉमन सांगा. कॉमन काय असतो, -2.
एका ऑक्सिजनवर -2 ना, मग दोघांवर मिळून किती असणार आहे? -4. त्याला न्यूट्रल करायचं असेल तर कार्बनवर किती असणार आहे? +4. -4 + 4 काय झाला? 0. तेच त्यांना म्हणायचंय, जर तुम्ही ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन +2 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन केलं, म्हणजेच काय केलं? अल्जेब्रिक सम केलं, ऍडिशन केली तुम्ही ऑक्सिडेशन नंबरची, तर न्यूट्रल असेल तर 0 येतं. हा मॉलिक्यूल न्यूट्रल होता ना, तर 0 सम आली. आणि सेकंड, समजा मी एक्झाम्पल घेते SO4 -2. यामध्ये जर तुम्ही सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड केला, 4 × ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर त्याच्यामध्ये ऍड केला, तर त्याची सम आता 0 नाही येणार. किती येणार? -2. न्यूट्रल असेल तर 0, पण त्यांनी स्वतः -2 दिलं, तर अल्जेब्रिक सम विल बी इक्वल टू -2. दिलंय ना त्यांनी, पण तेच तर सांगितलं. बघा, algebraic sum of oxidation number of all the atoms in neutral molecule is 0 and the algebraic sum of oxidation number of all the atoms in polyatomic ion, ion म्हणजेच काहीतरी चार्ज दिलाय, is equals to net charge on the ion. त्या आयन वरती किती चार्ज होता? -2. तर मी is equals to काय केलं? -2. क्लिअर झाला हा पॉइंट? आता हे पॉइंट्स रिवाइज करा आणि लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. टेक्स्ट बुक मध्ये एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे, फार सुंदर क्वेश्चन आहे. क्लोरीन कॅल्शियमला लागलेला आहे, तर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन इज -1. पण जर तो ऑक्सिजनला अटॅच्ड असेल तर काय असणार आहे? +1. लगेच अप्लाय झालं का? चला तर मग कुठे हा CLA जो A आहे तो असणार आहे -1 आणि जो B आहे तो असणार आहे +1. हॅलोजन कॉमनली -1, पण ऑक्सिजनला अटॅच्ड असेल तर +1. ऑक्सिजनला अटॅच असणारा हॅलोजन +1. हॅलोजन. मग ऑक्सिजन किती असणार? कॉमनली ऑक्सिजन -2 आणि कॅल्शियम एलिमेंट ऑफ ग्रुप 2 +2. बघा न्यूट्रल झाला का ओव्हरऑल मॉलिक्यूल? +2 ला -2 कट, +1 ला -1 कट. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कंपाउंड इन विच ऑक्सिजन एक्झिस्ट इन द ऑक्सिडाइज्ड स्टेट. ऑक्सिजनचं कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. कॉमनच लिहायचं का मॅम? हा काय पेरॉक्साइड आहे का? मग कॉमनच लिहिणार. केमिकल बॉन्डिंग मध्ये सांगितलं ना CO2चं स्ट्रक्चर कसं असतं, असं. हा काय पेरॉक्साइड आहे? पेरॉक्साइड कसं ओळखायचं? O सिंगल बॉन्ड. SO2चं पण स्ट्रक्चर शिकवलं केमिकल बॉन्डिंग मध्ये, एक लोन पेअर आणि हे. हा काय पेरॉक्साइड आहे? नाही. मग कॉमन काय असणार ऑक्सिडेशन स्टेट? -2. OF2 मध्ये किती शिकवली? +2. ओझोन मध्ये किती शिकवलं? 0. स्वतः सोबतच बॉन्ड बनवलाय. तर मोस्ट ऑक्सिडाइज्ड कोण आहे? B. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन नंबर कोणाचा आहे? Bच आहे. स्टॉक नोटेशन अगेन अ सिंपल पार्ट. तुम्हाला मी जर एक मॉलिक्यूल दिला AuCl3 आणि याला हायलाइट केलं, तर याचा ऑक्सिडेशन नंबर काढू शकाल? आता कसं काढायचं बघा. तुम्हाला AUचा ऑक्सिडेशन नंबर माहिती नाहीये, ठीक आहे, पण हे माहितीये की या ओव्हरऑल अल्जेब्रिक समला =0 लिहू शकता, कारण न्यूट्रल आहे. सो गोल्ड आणि 3 क्लोरीनचं ऑक्सिडेशन नंबर ऍड केलं की आन्सर काय येणार आहे? 0. बरोबर आहे. तर गोल्डला माहिती नाही तर X मानायचा. 3 हॅलोजन माहितीये ना, कॉमनली -1 = 0 आणि सिंपल X = काय आलं रे? +3. फक्त 3 नाही, काय आलं? +3. स्टॉक नोटेशन म्हणते असं डोक्यावरती +3 लिहिण्यापेक्षा त्याला कसं लिहा? ब्रॅकेट मध्ये. कसं? पॅरेंथिसिस. ब्रॅकेट म्हणजेच काय? पॅरेंथिसिस मध्ये आणि रोमन मध्ये लिहा 1 2 3 आणि पुढचा मॉलिक्यूल, पुढचे जे ऍटम्स दिसत आहेत ते ऍज इट इज. गोल्डचा ऑक्सिडेशन नंबर +3 आलाय ना, तर त्याला सुंदर प्रकारे ब्रॅकेट मध्ये, पॅरेंथिसिस मध्ये आणि रोमन मध्ये लिहा असं म्हणतात. समजलं? चला नेक्स्ट. मॅम पण निगेटिव्ह आलं तर कसं लिहायचं? अरे येत नाही. येते ना, ऑक्सिडेशन स्टेट काही निगेटिव्ह नसते का? स्टॉक नोटेशन इज अबाउट मेटल्स. स्टॉक नोटेशन इज अबाउट मेटल्स अँड मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतील तर मेटल्स साठी ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्ह. तर स्टॉक नोटेशन रोमन लिहिताना काही टेन्शन घ्यायचं
नाही. समजा असं आलं CaCl2, तर आता परत परत हे करत बसायचं नाही, डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं बघा. मॅम आम्हाला पार्ट आहे, कॅल्शियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2. आणि असं डोक्यावर न लिहिता स्टॉक नोटेशन काय म्हणते, सुंदरस त्याला ब्रॅकेट मध्ये आणि रोमन मध्ये लिहा. क्लिअर झाला हा पार्ट. स्क्रीन क्लिअर करते आणि आपण त्याचे आन्सर्स लिहूया. राइट द फॉर्म्युला फॉर फॉलोइंग कंपाउंड. मर्क्युरी 2 क्लोराइड. फर्स्ट वन मर्क्युरी म्हणजे Hg, क्लोराइड म्हणजे Cl. जर मी हे असंच ठेवलं तर तुम्हाला माहिती आहे हॅलोजनवर ऑक्सिडेशन नंबर -1, त्याला न्यूट्रल करायला मर्क्युरी वरती असणार +1, पण इथे स्टॉक नोटेशन सांगतात की मर्क्युरी वरती 2 ऑक्सिडेशन नंबर आहे. मग हे करेक्ट आहे का? रॉंग. आता काय करणार, मर्क्युरी आणि क्लोरीन 2 वेळा घ्या, सो दॅट एका क्लोरीन वर -1 आहे, पण 2 क्लोरीन असल्यामुळे -2. त्याला न्यूट्रल करायला मर्क्युरी कोणत्या स्टेटमध्ये +2, आणि हे मॅच झालं. सो करेक्ट फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन ए चा आहे HgCl2. क्वेश्चन ए आहे हा, हे ABCD सगळे क्वेश्चन आहेत. बी आहे थॅलियम सल्फेट, की ऑक्सिडेशन नंबर 1 आहे. थॅलियम Tl, सल्फेट हा ग्रुप आहे, सल्फेट हा काय ग्रुप आहे, आणि काही ग्रुपचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला डायरेक्टली माहिती पाहिजे, क्लाउड मध्ये लिहिते. SO4 वरती चार्ज किती असतो? -2. SO4 वरती चार्ज किती असतो? -2. हा ग्रुप आहे, याला ब्रेक करायचं नाही. जर याच्यावर -2 आहे तर थॅलियम वरती काय झाला? +2. असा फॉर्म्युला लिहून चालेल का मला? नाही. स्टॉक नोटेशन तर काय म्हणतात 1, तर हा फॉर्म्युला चुकला. मग मी परत ट्राय करते. थॅलियम आणि हा कोण आहे? सल्फेट. इतकं तर कळालं, सल्फेट वरती जेवढा चार्ज आहे थॅलियमचा त्याच्या अर्धा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच मला काय करायला पाहिजे, थॅलियमला 2 वेळा घ्यायला पाहिजे. सल्फेट वरती -2 आहे, 2 थॅलियम वर मिळून काय बनेल? +2, आणि मग एका थॅलियम वरचा चार्ज मी जर काढला तर तो मला येईल +1, जो की त्यांनी विचारलाय मला. समजलं? सो फॉर्म्युला करेक्ट काय असणार आहे मग? Tl2SO4. 2 थॅलियम वर +2 येईल आणि एका थॅलियम वरचा चार्ज लिहिला जातो तो किती आहे? +1. सो मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहून घेते तिकडे, थॅलियम सल्फेट. नेक्स्ट आहे टिन ऑक्साइड. टिन ऑक्साइड, दिस इज टिन SN, दिस इज ऑक्साइड. टिन 4 आलं पाहिजे, ऑक्सिडेशन नंबर किती आला पाहिजे? 4. मग मी 2 लिहिते ना, मला माहिती आहे एका ऑक्सिजन वर -2, 2 ऑक्सिजन वर -4, त्याला न्यूट्रल करायला SN वर +4. मग हा फॉर्म्युला आपल्याला पटकन सापडला, SN, टिन इज SnO2. क्रोमियम ऑक्साइड, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. क्रोमियम ऑक्साइड, जेव्हा O म्हणतायत तेव्हा त्याच्यावरती कॉमन चार्ज आहे -2. मग क्रोमियम वर किती येईल रे? +2. मॅच झाला का? नाही. 3 आलं पाहिजे. 3 कसं आणता येईल रे याला? तर याच्यावरती कॉमन विचार करा, Cr2O3 घेतल्यावरती येईल. मॅम कसं समजलं तुम्हाला? तर यांचे चार्जेस एकमेकांना क्रॉस मध्ये असतात. क्रोमियम वर +3 आणि ऑक्सिजन वर -2. हे शिकलं ना 10th मध्ये? चार्जेस कसे असतात त्याचे? क्रॉस मध्ये असतात. बघा, फाइंड करा. एका ऑक्सिजन वर -2, मग 3 ऑक्सिजन वर -6, याच्यातच चेंज करते. मग 2 क्रोमियम वर +6, मग एका क्रोमियम वर +3. आला का? Cr2O3. आता याला लर्न करा, क्रोमियम ऑक्साइड Cr2O3. हे फॉर्म्युले आहेत, हे त्याला स्टॉक नोटेशन मध्ये लिहिलेलं आहे. रोमन मध्ये जर कधी ब्रॅकेट मध्ये कोणता ऑक्सिडेशन नंबर लिहिलाय तर दॅट इज स्टॉक नोटेशन, जस्ट अ रिप्रेझेंटेशन. डन. नेक्स्ट, बॅलन्सिंग करायचे आपल्याला. बॅलन्सिंगच्या 2 मेथड असतात. एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरं आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिएक्शन मेथड. याचं फक्त नाव लर्न करा.
आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, एमसीक्यू सॉल्व्ह करायचंय. आता काय स्टेप वाईज सॉल्व्ह करत बसणार आहे का? नाही मॅम. तर याच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगते बाय टेकिंग अ एक्झाम्पल. पण आपण कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचं? ऑक्सिडेशन नंबर मेथडनी. आणि दुसरी मेथड कोणती त्यासाठी फक्त माहिती असू दे नाव, आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिएक्शन मेथड. स्टेप 1 काय असते रे? स्टेप 1 बॅलन्स ऑल ऍटम्स. बॅलन्स ऑल ऍटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. हे दोघे सोडून बाकी सर्व बॅलन्स करा तर ते ऑलरेडी बॅलन्स्ड असेल. इकडे Mn आहे, तिकडे Mn आहे, इकडे एक क्लोरीन आहे, तिकडे एक क्लोरीन आहे, ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. मी टिक करून देते. नेक्स्ट स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करायचं असतं? कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर. फार इम्पॉर्टंट स्टेप आहे, आपल्याला ही आलीच पाहिजे आणि एमसीक्यू आपले पटपट सॉल्व्ह होतील. कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर अँड बॅलन्स द चेंज. अँड बॅलन्स द चेंज म्हणजे काय करायचंय? तर पहिला तर रिएक्शन ऍज इट इज कॉपी डाऊन करा. येस, Mn वरती ऑक्सिडेशन नंबर त्यांनी स्वतः दिलाय +2. ClO3 वरती मायनस चार्ज आहे, मला क्लोरीनचं इथून फाइंड करायचं. इकडे आहे MnO2, इथे मी Mnचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करेन आणि इथे आहे ClO2, इथे क्लोरीनचा. तुम्हाला सेम सेम ऍटम्स फिक्स करायचे आहेत. जसं की इथे Mn वरती +2 आहे तर इथल्या Mn वरती किती असेल क्विकली फाइंड करायचं. एका ऑक्सिजनवर मॅम असतो -2, मग 2 ऑक्सिजन वरती असेल -4. एकावर -2, 2 वर -4. त्याला न्यूट्रल करायला Mn वर असेल +4. सिमिलरली इथे Cl वरचा चार्ज फाइंड करा. किती आहे Cl वरचा चार्ज? तर इथे बघायचं ऑक्सिजन, हे डायरेक्टली नसेल करता येत तर तुम्ही इथे करा. क्लोरीन माहिती नाहीये ना, X माना. 3 ऑक्सिजन, ऑक्सिजनवर -2, ओव्हरऑल 0 नाही, मायनस आहे म्हणजेच काय येतो? -1 आहे. सो x -6 इज इक्वल्स टू -1. सो x इज इक्वल्स टू -1 + 6 काय येणार? +5. नाहीतर इथेच करता आलं पाहिजे. एका ऑक्सिजनवर -2, मग 3 ऑक्सिजनवर -6. x -6 इज इक्वल्स टू -1. सो x इज इक्वल्स टू +5. पण हे येत नसेल तर हे करा, याला पण काही फार टाइम लागत नाही. वरचं रफ करते, हे रफ करते. ClO3 वरती त्यांनी चार्ज किती दिलेला आपल्याला? -1. आपण डिराइव्ह केला +5 वाला. आता या Cl वरती डायरेक्टली करूया. एका ऑक्सिजनवर -2, 2 ऑक्सिजन वरती -4, त्याला न्यूट्रल करायला क्लोरीन वरती +4. आता मी अंडरलाईन करून घेतलेले मला हवे असणारे एलिमेंट्स, ऑक्सिडेशन नंबर मी फाइंड केलेला आहे. चेक करते कितीचा चेंज झाला आणि तो चाललाय कुठे? +4 मध्ये. बरोबर आहे. चला, चेंज कितीचा झाला मॅम? चेंज कसं फाइंड करायचंय? ग्रेटर व्हॅल्यू 4, स्मॉलर व्हॅल्यू 2. ग्रेटर मायनस स्मॉलर व्हॅल्यू 4 - 2. चेंज कितीचा झाला? 2 चा. त्याच्यानंतर 5 4 कडे गेलाय. चेंज फाइंड करा, कितीचा चेंज झाला? कसं फाइंड करायचं? ग्रेटर व्हॅल्यू 5, स्मॉलर व्हॅल्यू 4. 5 - 4 1. याच्यामध्ये चेंज आहे 2, याच्यामध्ये चेंज आहे 1 आणि ते म्हणतायत बॅलन्स द चेंज. हा चेंज पहिला बॅलन्स करा. हा जो चेंज आहे तो डिफरंट आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, त्याला बॅलन्स करा. काय करायला पाहिजे बॅलन्सिंग साठी? या 1 ला 2 करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 2. या 2 ला मल्टिप्लाय बाय 1. आता सेम झाला का बघा? काय केलं मी? इथे चेंज होता 1 चा, त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं. का? कारण वरती मला 2 दिसत होता. मग हा 2 जो तुम्ही बॅलन्स केलेला नंबर आहे तो एरो सोबत जाऊन इकडे पण लिहायचा, तिकडे पण लिहायचा. कोणता नंबर तुम्ही बॅलन्सिंग साठी वापरलेला तो 1 आहे, तो 1 इकडे पण लिहायचा, इकडे पण लिहायचा. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे. चला, स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय करायचं असतं? स्टेप 3 मध्ये आता बॅलन्सिंग करा आपण. आता आपण बॅलन्सिंग करूया पहिल्यांदा ऑक्सिजनचं.
सो बॅलन्स ऑक्सिजन कसं बॅलन्स करणार? बाय ऍडिंग वॉटर. बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर. ही जी रिएक्शन इथे आली आहे ती ऍज इट इज परत मी न्यू पेज वरती लिहून घेते. टिल देन तुम्ही हे नोट करा. लिहिलं? चला नेक्स्ट काय होतं? स्टेप 3 बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर. तर मला पहिल्यांदा चेक करू दे किती ऑक्सिजन आहे तिथे. इथे 3 दिसत आहेत पण हा मॉलिक्यूल 2 वेळा आहे. सो 3 2 चा 6 ऑक्सिजन आहे. तसं इथे ऑक्सिजन किती आहे चेक करूया. पहिला MnO2 मध्ये 2 दिसत आहेत आणि इथे 2 2 चा 4 म्हणजेच परत किती दिसतात? 6. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स करायची गरज नाहीये. ऑक्सिजनचा ऑलरेडी बॅलन्स. मग स्टेप 4 बॅलन्स हायड्रोजन. हायड्रोजन कसे बॅलन्स करता? बाय ऍडिंग H+. इथे लिहूया बॅलन्स हायड्रोजन बाय ऍडिंग रिक्वायर्ड अमाउंट ऑफ H+. हायड्रोजन काउंट करूया. चला इकडे हायड्रोजन किती आहेत? 0. तिकडे हायड्रोजन किती आहेत? 0. म्हणजे इथे हायड्रोजन पण ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड आहेत. याचा अर्थ स्टेप 5 मध्ये तुम्हाला चेक करायचंय चार्ज बॅलन्सिंग. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड म्हणते. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड. आणि जर चार्ज ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड असेल तर तुम्ही केलेलं बॅलन्सिंग करेक्ट आहे म्हणायचं. स्टार्ट करूया. चार्ज Mn च्या डोक्यावरती चार्ज किती आहे? +2. ह्या किती आहे? ClO3 वर मायनस आहे पण 2 ClO3 आहेत. मग 2 × -1 काय झालं? -2. चार्ज काय झाला? 0. तिकडचा चार्ज फाइंड करा प्रोडक्ट साइडचा. MnO2 वर काहीच चार्ज नाहीये 0. ClO2 वर काहीच चार्ज नाहीये 0. सो 0. चार्ज पण दोन्ही साइडचा बॅलन्स झाला का बघा. याचा अर्थ दिस इज फायनल करेक्ट बॅलन्स इक्वेशन आणि ती ऍक्च्युअल मध्ये इथेच बॅलन्स झाली आहे. ह्याच्या पुढे काही चेंज केलेला नाहीये ना आपण. पहिला आपण काय चेक केलं रे की आपल्याला बॅलन्स करायचे ऑल ऍटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ते ऑलरेडी झालेलं. मग मी कॅल्क्युलेट केलं ऑक्सिडेशन नंबर. त्याच्यानंतर मी लिहिला चेंज इथे 2 होता, चेंज इथे 1 होता. पण होल्ड तो चेंज बॅलन्स करायचा आहे. वरती 2 दिसतं, खाली 1 दिसतं. 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ला 1 ने मल्टिप्लाय केलं. जो मल्टिप्लाइड नंबर आहे तो बॅलन्सिंग साठी नेला. तो बॅलन्सिंग साठी स्टॉइचियोमेट्री मध्ये नेला. आणि पुढे फॉर्च्युनेटली माझे ऑक्सिजन हायड्रोजन आणि चार्ज बॅलन्स्ड होते. म्हणजे हेच बॅलन्स्ड इक्वेशन आहे. सो स्टेप 2 फार इम्पॉर्टंट आहे. सीईटी अशाच रिएक्शन्सला प्रेफर करते जिथे स्टेप 2 मध्येच क्विकली तुमचा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. आता अजून एक रिएक्शन ट्राय करूया. बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स मध्ये आपण अजून एक रिएक्शन करूया ज्याच्यानंतर तुम्हाला कुठलंच बॅलन्सिंग डिफिकल्ट जाणार नाही. या आधी आपण बॅलन्सिंग एक केलेलं आहे त्याला लेवल 1 बॅलन्सिंग म्हणा. आणि लेवल 1 चे क्वेश्चन्स कसे ओळखायचे मॅम? तर लेवल 1 मध्ये स्टेप 1 बॅलन्स ऑल ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन हे तुम्हाला करायची गरज नाही लागत. ते ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड होतात. ठीक आहे. स्टेप 2 पासून तुमचं काम चालू होतं. आता मी अशी रिएक्शन घेतली आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं काम आहे स्टेप 1 मध्ये. ऍक्च्युअल मध्ये दिसत नाही. का दिसत नाही बघा तुम्हाला दाखवते मी पुढे कळेल. पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. बॅलन्स ऑल ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. पहिल्यामध्ये गेला ऑक्सिजन हायड्रोजन आहे म्हणून सोडून दिला. दुसऱ्यामध्ये गेला Cl. इथे Cl बॅलन्स आहे आणि इथे ऑक्सिजन आहे म्हणून सोडून दिला. तुम्ही एक अख्खी स्पीसीज सोडून दिली की जी तुम्हाला कम्पेअर करायची आहे. करेक्ट आहे ना? म्हणजे काहीतरी घोळ आहे. आधी कसं होतं इकडची स्पीसीज इकडच्या स्पीसीजला मॅच करायचा. बघा दाखवते. हा Mn या Mn ला मॅच करायचा. हा Cl या Cl ला मॅच करायचा. सो 2-2 मॅचिंग होतं. तसं इथे मॅचिंग ते मिसिंग आहे. मग स्टेप 1 मध्ये थोडा चेंज आहे पण तो तुम्ही समजा इथे करायला विसरला आणि तुम्ही गेला डायरेक्टली स्टेप 2 मध्ये. तर स्टेप 2 मध्ये तर का होईना तो तुम्हाला क्लिक झाला पाहिजे. आणि तो कसा होतो? H2O2 मुलगा खुश मॅम पेरॉक्साइड HOOH. आणि आम्ही पाठ केलाय पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -1. एका ऑक्सिजन वरती -1.
नेक्स्ट क्लोरीन. क्लोरीनचं फाइंड आउट करू शकाल? कसं फाइंड करणार? ClO4 मायनस, हॅलोजनला मानलं X, 4 इंटू ऑक्सिजनवर -2 इज इक्वल्स टू -1. सॉल्व करा. X इज इक्वल्स टू काय येणार हा? -8. X -8 इज इक्वल्स टू -1. X इज इक्वल्स टू +7. सिमिलरली मी तिथला पण इथेच फाइंड करून घेते. ClO2 मायनस, ओव्हरऑली पण जमलं पाहिजे. X मायनस, एका ऑक्सिजनवर -2, 2 वरती -4 इज इक्वल्स टू -1. सो X इज इक्वल्स टू काय येणार इथून? +3. लिहून घेऊया. चला लिहून घेऊया. पहिल्यावरती आलेला +7, याच्यावरती आलेला +3 आणि इथे मुलगा अजून खुश. मॅम ऑक्सिजनने ऑक्सिजन सोबतच बॉन्ड बनवलाय आणि कालच केमिकल बॉन्डिंगच्या लेक्चरमध्ये तुम्ही सांगितलं की डबल बॉन्ड बनतो. बॉन्ड ऑर्डर किती आहे? 2 आहे. आणि जर स्वतः सोबतच बॉन्ड बनवला असेल तर ऑक्सिडेशन नंबर तो हळूच जाऊन काय लिहून येतो? 0. पण बाळांनो, जेव्हा तुम्ही ऑक्सिडेशन नंबर 0 लिहिताय तेव्हा हा मिळून असतो, मिळून. मॅम तुम्ही तर आता सांगितलेलं ऑक्सिडेशन नंबर एका ऍटमची कॉन्सेप्ट असते. एका ऍटमवर पण 0, ह्या ऍटमवर पण 0 आणि दोघांचा मिळून पण काय येणार आहे? 0 येणार आहे. 0 असल्यामुळे आपल्याला समजत नाही की एकावरचा आहे की दोन्हीवरचा आहे. समजलं? स्वतः आणि स्वतः सोबतच बॉन्ड बनवलाय तेव्हा दोन्हीवरचा मिळून तो 0 लिहिलेला असतो. दोन्हीवरचा मिळून 0. आणि तुम्ही करताय बॅलन्सिंग, याच्यावरती दोन्हीवरचा म्हणजे मी लिहिते बोथ, दोन्हीवरचा मिळून तुम्ही 0 लिहिलाय आणि इथे तुम्ही एकावरचा -1 लिहिलाय. बॅलन्सिंग मध्येच अशी पार्शालिटी केली तर आन्सर चुकेलच ना. मग काय करावं लागेल? या केसमध्ये या ऑक्सिजनचा -1, त्या ऑक्सिजनचा -1 म्हणजे तुम्हाला -2 लिहावा लागेल. हे ट्रिक आहे जी तुम्हाला नाही समजणार आता 12th स्टँडर्ड मध्ये हे काय झालेलं आहे, पण हे असं करावं लागेल. ठीक आहे. O2 आहे तिकडे, तुम्ही 2 ऑक्सिजनवर मिळून 0 लिहिलाय तर इकडे 2 ऑक्सिजनवर मिळून -2 लिहायला पाहिजे. ठीक आहे. चला तर मग आता मी जाते इथून इथपर्यंत कितीचा चेंज झालाय. काही मुलं तर इथं चुकतात चेंज मध्ये. ग्रेटर व्हॅल्यू 0, स्मॉलर व्हॅल्यू -2, 0 -2, आन्सर आलं +2. वरती कितीचा चेंज आहे? ग्रेटर व्हॅल्यू 7, स्मॉलर व्हॅल्यू 3, 7 - 3 किती येणार आहे ते? 4. जर बघितलं तर मला समजेल की वरती चेंज आहे 4चा आणि खाली आहे 2चा. मला तो चेंजच बॅलन्स करायचा आहे तर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करते म्हणजे 4 होईल आणि 4 ला 1 ने मल्टिप्लाय करते म्हणजे 4 होईल. दोघांमध्ये आता सेम झालं का बघा. पण नुसतंच मल्टिप्लाय नाही करायचंय. हा 2 याला जाऊन लिहायचा आणि याला जाऊन लिहायचा. हा 1 इथे लिहायचा आणि इथे लिहायचा. आता ती रिएक्शन परत कॉपी डाऊन करते खाली. 2H2O2 प्लस ClO4 -1 नाही लिहिला तरी चालेल. ClO2 मायनस प्लस 2O2. या केसमध्ये आता मला नेक्स्ट स्टेप मध्ये करायचं आहे बॅलन्सिंग ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलन्सिंग कसं करतो आपण? बाय ऍडिंग वॉटर. बाय ऍडिंग वॉटर. करा वॉटर ऍड. पहिला बॅलन्स ऑक्सिजन करा. या साइडला किती ऑक्सिजन आहेत? 2, 2चा 4. इथे किती आहेत? 4. किती झाले? 8. या साइडला ऑक्सिजन बॅलन्स करा. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 4. किती झाले? 6. कुठे कमी पडतायत? इकडे कमी पडतायत. कितीने कमी पडतायत? 2 ने. किंवा 6 + 2 केल्यावर 8 येणार आहे. 2 ने कमी पडतायत ना. मग तुम्ही 2 वॉटर मॉलिक्यूल ऍड करून टाकले. आता हायड्रोजन बघूया. हायड्रोजन साठी रूल काय? बॅलन्स हायड्रोजन बाय ऍडिंग H+. बाय ऍडिंग H+. चला या साइडला H किती आहे? 2, 2चा 4. पुढे आहे का? नाहीये म्हणजेच 4. त्या साइडला हायड्रोजन बॅलन्स करा. पहिल्या मॉलिक्यूल मध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिकडे 4 आहे. 4, 4 बॅलन्स्ड आहे. मग आता चेक करा. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड. इथे नो चार्ज, इथे -1 म्हणजे ओव्हरऑल रिएक्टंट साइडला चार्ज झालेला आहे -1. प्रोडक्ट साइडला -1, नो चार्ज, नो चार्ज.
म्हणजे प्रोडक्ट साइडला पण चार्ज किती आहे ओव्हरऑल -1. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलन्स, म्हणजे माझी रिॲक्शन बॅलन्स झाली. बॅलन्स्ड रिॲक्शन ही आहे. आणि तुम्हाला सीईटी यातले फक्त स्टायशोमेट्रीज विचारते. इथे असं स्क्वेअर करून देते आणि म्हणते याला फिल करा. इथे काय आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1, इथे काहीच नाही म्हणजे 1, इथे आणि इथे. समजलं? लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर आहे रेडॉक्स रिॲक्शन्स अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तर बेसिकली इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये तुम्हाला ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवली जाते. आणि मग याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ऍनोड म्हणून कोण बिहेव करेल, कॅथोड म्हणून कोण बिहेव करेल. चॅप्टरच्या लास्टला तुम्हाला डॅनियल सेल दिलेला आहे, बरोबर आहे. सो डॅनियल सेल सुद्धा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये शिकवलं जातं. मी फक्त इथे तोच पार्ट रिवाइज करते ज्याने तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. स्टार्ट करूया क्वेश्चन कसे विचारले जातात. आता मी इथे एक व्हॅल्यू लिहिली आहे, एक हिंट लिहिली आहे. लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ ई नॉट मीन्स स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तुम्हाला ई नॉट दिलेला असतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल. जर त्याची लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणात लार्ज मोठी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर तो काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट. आणि जर ई नॉट ची व्हॅल्यू लार्ज पॉझिटिव्ह असेल तर तो असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. सिंपल आहे. पॉझिटिव्हिटी कम्स विथ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन पॉझिटिव्ह आणि रिडक्शन म्हटलं तर निगेटिव्ह. एवढंच लक्षात ठेवा आणि इथले क्वेश्चन सॉल्व्ह करा. या विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स कपल इज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडेशन, पॉझिटिव्हिटी. सो जी ई नॉट ची व्हॅल्यू दिली आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि लार्ज पॉझिटिव्ह पाहिजे. कोणती व्हॅल्यू मोठी आहे, 1.36 का 1.09? मॅम ऑब्विसली Cl2 1.36. बी मध्ये MnO4 मायनस 1.51, Cr2O7 मायनस 2 1.33. लार्ज पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची आहे, MnO4. सो ऑक्सिडायझिंग एजंट विचारला असेल तर ई नॉट ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर लार्जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू बघायची. नेक्स्ट आपल्याला खाली विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स कपल इज स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट विचारला. रिड्युसिंग साठी काय चेक करणार तुम्ही, व्हॅल्यूज निगेटिव्ह पाहिजे आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर लार्ज निगेटिव्ह. -3.05 इज लार्ज निगेटिव्ह. सो दिस इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. झिंक आणि Fe दोन्ही निगेटिव्ह आहेत, दोन्ही निगेटिव्ह आहेत. लार्ज निगेटिव्ह बघा, लार्ज निगेटिव्ह कोण आहे, -0.76. मग झिंक येणार आहे. क्लिअर झालं. सो ई नॉट वरती मी पूर्ण तुम्हाला थेरॉटिकल एक्सप्लेनेशन देत बसलेले नाहीये. फक्त सांगितलं ई नॉट लार्ज पॉझिटिव्ह असेल ऑक्सिडायझिंग एजंट, लार्ज निगेटिव्ह असेल, लार्ज पण निगेटिव्ह असेल तर तो असणार आहे रिड्युसिंग एजंट. हा पार्ट क्लिअर झाला. 2023 ला एक क्वेश्चन आलेला, आयडेंटिफाय स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. आणि आपल्याला शिकवलं काय जातं, लार्ज पॉझिटिव्ह ई नॉट. व्हॅल्यूज दिलेत का, नाही. 12th स्टँडर्डच्या टेक्स्ट बुक मधून इमेज घेतलेली आहे. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये AU इथे आहे बघा. मग असं मानलं जातं की हा तुम्हाला जो काही चार्ट आहे तो लर्न आहे. आणि लर्न जरी नसेल तरी ऍटलिस्ट थोड्याफार वरच्या आणि थोड्याफार खालच्या व्हॅल्यूज माहित आहेत. जसं की वरती फ्लोरीन आहे, त्याच्या खाली गोल्ड आहे आणि खाली कोण आहे, लिथियम. म्हणजे तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट विचारलाय तर तुम्ही कोणाला टिक करायचं होतं, गोल्ड, AU+. आणि जर नेक्स्ट इयर आता तुमच्या एक्झामला जर त्यांनी रिड्युसिंग एजंट विचारला तर ऑप्शन मध्ये काय असणार आहे, लिथियम. त्याच्या वरचे वाचून जा, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, लिथियम. मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, लिथियम. एवढे बस. मॅग्नेशियम, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, लिथियम. सो तुम्ही याची ट्रिक बनवू शकता आणि हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर डॅनियल सेल वरती काही क्वेश्चन आला तर तो देखील चुकायला नको आपला. ठीक आहे. डॅनियल सेल मध्ये जर तुम्हाला विचारलं ऍनोड कोण आहे किंवा जर विचारलं कॅथोड कोण आहे, यासारखे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. याच्यामध्ये लावला जातो बल्ब आणि एक्सपेरिमेंट केली जाते. बेसिकली आपण ऍनोड साइडला घेतो
ZnSO4 झिंक सल्फेट. सोल्युशन झिंक सल्फेटचं आहे तर एनोड पण झिंकचा रॉड असतो. इकडे CuSO4 सोल्युशन कॉपर सल्फेटचा आहे तर हा जो इलेक्ट्रोड आहे तो पण कशाचा घेतला जातो, कॉपरचा. हा जो एनोड आहे एनोड तो झिंक आहे आणि या साईडला कोण आहे, कॅथोड, तो कोण आहे, कॉपर आहे. आणि या दोन सेल्सचं सर्किट कंप्लीट होण्यासाठी काय डिप केलं जातं जर विचारलं तर तो आहे सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज. बाकी सॉल्ट ब्रिजची सर्व कहाणी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या वन शॉट मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेलच. सॉल्ट ब्रिज एक यू शेप्ड ट्यूब आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड KCl सोल्युशन फिल केलं जातं विथ 5% अगार अगार जेल. सो इथून पुढे इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट होते. हा होता रेडॉक्सचा एंड. बॅलन्सिंग साठी टेन्शन घेऊ नका. PYQ 2023 बघा, बॅलन्सिंगचे क्वेश्चन विचारलेत आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये सॉल्व्ह होतात जर तुम्हाला स्टेप 2 माहिती असेल तर. क्लिअर आहे हा पार्ट. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.